अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। या 4 ठिकाणी मीठ टाकून चमत्कार पहा। प्रश्न पडेल की आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण कशा काय व्हायला लागल्यात। चला आपण काय करायचे ते पाहू। तुमच्या स्वयंपाकघरातील साधे मीठ हे फक्त चव देण्यापेक्षा जास्त काम करते याचा तुम्ही कधीच विचार केला का? तुमच्या रोजच्या पदार्थामध्ये शांतपणे विरघळणारे तेच मीठ तुमच्या आयुष्यातील संपत्ती, आनंद, शांती आणि समृद्धीचे रहस्य असू शकते। मिठाचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे। नकारात्मक स्पंदने शोषून घेणे आणि आध्यात्मिक शुद्धीकरण करणे यासाठी वापरले जाते। नकारात्मक ऊर्जा कमी करून घरात सकारात्मक आणि प्रसन्नता आणण्यास मदत करतो। हे धार्मिक विधी, प्रार्थना, रक्षणासाठी वापरले जाते। मीठ उपायामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण प्रसन्न होते। मिठाच्या पाण्याने म्हणजेच आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर टाकावे। मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे आध्यात्मिक शुद्धीकरण मानले जाते। मिठाचा वापर वाईट शक्तीपासून रक्षण आणि पवित्र सीमा निर्माण करण्यासाठी केला जातो। विधी, आपण प्रार्थनेत याचा वापर यशासाठी केला जातो। मीठ जे तुम्ही सामान्य मानता ते प्रत्यक्षात शक्तिशाली ऊर्जा वाहक आहे। मिठाचा उपाय आपल्या मुख्य दरवाजाजवळ करायचा आहे। मुख्य दरवाजा ही अशी एक जागा आहे तिथे लोक येतात जातात। दरवाजा नकारात्मकने वेढलेला असेल तर जाणारी कोणतीही सकारात्मक ऊर्जा आत जात नाही। त्यामुळे मुख्य दरवाजा हे मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। ते मीठ तुम्ही छोट्या बोळक्यात किंवा मातीच्या वाटीत किंवा पंतीमध्ये ठेवावे। ते दाराच्या कोपऱ्यात ठेवावे। कोणाला दिसणार नाही असे बाजूला ठेवावे। जेव्हा तुम्ही विश्वासाने दारात मीठ ठेवता तेव्हा संपत्ती, सौभाग्याचे दार उघडते। मीठ तुमच्या घराचे रक्षक बनते। आणखी एक जागा जिथे मीठ ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती बदलेल ती म्हणजे तिजोरी। थोडे मीठ एका छोट्या वाटीत भरून ठेवायचे आहे। मग बघा बदल काय होतो। वाटी काचेची घ्यायची आहे। असे केल्याने संपत्तीमध्ये भर होते। हे मीठ दर 15 दिवसांनी बदलले पाहिजे। तिसरे ठिकाण म्हणजे मीठ ठेवायचे म्हणजे बाथरूम आहे, जिथे आपण आपले शरीर शुद्ध करतो। बाथरूमही स्वच्छ असले तरी तिथेही ऊर्जा जड असते आणि नकारात्मक वातावरण असते। या भागात मीठ ठेवल्याने जड ऊर्जा नाहीशी होते व त्यासाठी एका काचेच्या वाटीत मीठ भरून ते कोपऱ्यात ठेवायचे आहे। चौथी जागा म्हणजे तुमचे बेडरूम। बेड खाली वाटीत मीठ भरून ठेवावे। याने तुमच्या बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। संपत्ती सकारात्मक होते। संधी आकर्षित होती। हे मीठ 15 दिवसांनी बदलायचे आहे। बघा तुमच्या घरातील सकारात्मक वातावरण, सुख, शांती, ऐश्वर्य संपन्न होईल। हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा। माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।